नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या नेतृत्वाखाली मागील 3 वर्षांपासून दरवर्षी रमजान महिन्यानिमित्त कोंढवा खुर्द येथील अशोका म्यूज सोसायटी ते शहीद हेमंत करकरे चौक तसेच सर्वे नंबर 42-43 रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यात येते। सदर या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे रमजान महिन्यात नागरिकांच्या वाहतूक कोंडीमुळे उपवास रोजा हा भर रस्त्यातच सोडावा लागत होता आणि काही नागरिक रस्त्यावरच खजूर आणि पाणी घेऊन उभे राहत असायचे। नागरिकांना रोजा वेळेत सोडवण्यास मदत करायची या सर्व समस्यांची दखल घेत समीर शफी पठाण वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम आपल्या स्वयंसेवकांसह करीत आहेत। यामध्ये रियाज बागवान, वहीद सज्जन, मुझीद रेली, समीर शेख, शाहरुख शेख, खुर्शीद शेख, जुनेद शेख, अमीर शेख, खालिद साजन, अमीर शेख, अरबाज शेख, नदीम मुजावर, इम्रान जमादार, निखिल रोकडे, मुजाहिद खान यांनी विशेष परिश्रम घेतले। त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक व सभासदांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। हा उपक्रम समुदायाची सेवा करण्यासाठी आणि नागरी जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी मंचाची वचनबद्धता दर्शवतो। या निस्वार्थ उपक्रमामुळे केवळ उपवास करणाऱ्या नागरिकांनाच फायदा होत नाही, तर सर्व प्रवाशांना सुरळीत प्रवास करण्याची सुविधा देखील मिळते। स्थानिक कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, कोंढवा वाहतूक शाखा कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तसेच एसीपी धन्यकुमार गोडसे आणि डीसीपी झोन 5 राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचाचे सभासद कार्यरत आहेत, तसेच प्रशासनाचे मोलाचे सहकार्य मिळत आहे। नागरिक अधिकार मंच के जानिब से हर साल की तरह इस साल भी माहे रमजान महीने में अशोका म्यूज सोसाइटी, शीतल पेट्रोल पंप, शहीद हेमंत करकरे चौक, सर्वे नंबर 42-43 पर बहुत ही ज़्यादा यहाँ पर ट्रैफिक होती थी। अगर आप 4 साल पहले जाएंगे तो यहाँ पर लोग हाथ में खजूर और पानी लेकर खड़े रहते थे ताकि रोजदारों के रोजे रास्ते पर छोड़ने के लिए उनको आसानी हो। ऐसी हालत में नागरिक अधिकार मंच के जानिब से ये सारी चीज़ें देखी गई और पिछले 4 साल से अल्हम्दुलिल्लाह नागरिक अधिकार मंच के सभी सभासद इस रास्ते पर खड़े होकर ट्रैफिक कंट्रोल करते हैं और पिछले 4 सालों से यहाँ पर रोजदार अपने घरों में रोजा छोड़ रहे हैं। मेरे सभी हिंदू मुस्लिम भाइयों को ट्रैफिक में आसानी पैदा हो रही है और यहाँ से आने जाने वाले नागरिक हमको दुआ दे रहे हैं, शुभेच्छा दे रहे हैं और इस परिसर में काफ़ी खुशियाँ नज़र आ रही है। इस कार्य में हमारे स्थानिक पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनय पाटणकर साहब की हमको मदद मिल रही है। इस कोंढवा वाहतूक विभाग के डैशिंग कर्तव्य दक्ष कुमार घाड़गे साहब ट्रैफिक पीआई है, जिनकी हमको बहुत बहुत यहाँ पर मदद मिल रही है। उसी के साथ परिमंडल 5 के राजकुमार शिंदे साहब डीसीपी, जिन्होंने एक बहुत ही अच्छी मीटिंग वाहतूक कोंडी के संदर्भ में इस कोंढवा में लिया था, उनके मार्गदर्शन में हम लोग इस रास्ते पर ट्रैफिक कंट्रोल कर रहे हैं। मैं सभी प्रशासन का भी आभारी हूँ, यहाँ पर चलने वाले लोगों का भी आभारी हूँ जो हम लोगों को सहकार्य कर रहे हैं। आप सभी का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और इसी काम में आगे भी हमको सफलता मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी कोंढवा वाहतूक विभागातर्फे सर्व कोंढवा वासियांना रमजान निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच आज हेमंत करकरे चौक या ठिकाणी नागरी अधिकार मंचच्या वतीने जो उपक्रम या ठिकाणी समीरभाई व त्यांच्या टीमने राबवलेला आहे, तो एकदम खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ट्रॅफिकचं नियोजन या चौकात केलेलं आहे, जेणेकरून नमाज सुटल्यानंतर लोकांना मुदतीत घरी जाता यावं। ह्या मागं त्यांनी त्यांची टीम यांनी खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे। आज जे कोंढव्यामध्ये वाहतुकीची परिस्थिती, जे वाहतूक कोंडीचे जे प्रश्न आहेत, ते बऱ्यापैकी आम्ही स्वतः व कोंढवा वाहतूक विभाग आणि माननीय पोलीस आयुक्त तसेच आमचे सर्व सिनियर्स यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्यापैकी आपण वाहतूक कोंडी सोडवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। अजून जे काही किरकोळ काम राहिलेलं आहे, जे अतिक्रमण असेल किंवा
इतर बस स्टॉप असतील किंवा रिक्षा स्टॉप याच्यासाठीचा प्रयत्न माझा पुढचा राहील। या सगळ्यांना लोकांना विश्वासात घेऊन मनपाचे अधिकारी असतील तसेच इतर विभाग असतील या सगळ्यांशी कोऑर्डिनेशन करून पुढचे आम्ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा रमजान निमित्त शुभेच्छा देतो व तसेच नागरिक अधिकार मंच यांचे देखील आभार मानतो की त्यांनी त्यांच्या टीमने खूप चांगल्या पद्धतीने हेमंत करकरे चौक तसेच अशोक म्युझियम या भागामधली जी वर्दळ आहे ती सोडवून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे। त्याबद्दल मी अजून एकदा त्यांचा आभारी आहे।